नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. बघून कन्फ्यूज झालात ना की हा बेसन पिठाचा ढोकळा आहे म्हणून? तर अजिबात नाही. हा ढोकळा आपण तयार केलेला आहे मूग डाळीपासून. मूग डाळीपासून सुद्धा तुम्ही छान परफेक्ट जाळीदार आणि स्पॉन्जी असा ढोकळा तयार करू शकता, की अगदी बेसन पिठाचा ढोकळाही त्यापुढे फिका पडेल इतका छान चवीला हा लागणार आहे. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. अचूक प्रमाणासहित ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. चला मग करताय ना सुरुवात? तर आता त्यासाठी आपल्याला थोडी पूर्वतयारी म्हणजे फक्त मुगाची डाळ भिजत घालायची आहे, ते सुद्धा 2 तासासाठी. त्यामुळे डाळ छान अशी भिजली जाते आणि फुललीसुद्धा जाते. तर इथे 1 वाटी मुगाची डाळ आपण भिजत घातलेली आहे आणि सर्व प्रमाण अगदी साधं सोपं असं आहे, म्हणजेच वाटीने तुम्हाला हे प्रमाण घेता येतं. अजिबातही तुम्ही न घाबरता हा ढोकळा तयार करू शकता. तर आता आपण मुगाच्या डाळीतलं पूर्ण पाणी झारून ती डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आणि ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. जितकं शक्य होईल तितकं पाणी झारून घ्यायचं. गरज वाटली तर वरून तुम्ही पाणी दुसरं वापरू शकता. तर यातलं मी जितकं शक्य होईल तितकं पाणी झारून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण आलं आणि हिरवी मिरची घालणार आहोत. वरून आलं आणि हिरवी मिरची घालण्यापेक्षा असं मिक्सरलाच ती फिरवून घ्यायची. तर आता एक हिरवी मिरची तिखट असल्यामुळे घेतलेली आहे. एकच ती आता तुकडे करून घातलेली आहे आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे. पाणी न टाकता छान बारीक करून घेते. तर इथे बघा मुगाची डाळ छान अशी बारीक करून घेतली. यामध्ये डाळीचे अजिबातही कण राहू दिलेले नाहीत. तर पाणी अजिबातही घातलेलं नव्हतं. तर इथे डाळ भिजत घातलेली होती, त्यामुळे ती डाळ भिजत घातल्यामुळे पाणी शोषून घेतं आणि त्यामध्ये आपल्याला वरून पाणी न घालताच ही डाळ आधी बारीक करून घ्यायची. वरून जर तुम्ही एकदमच पाणी घातलं तर डाळ पातळ होऊ शकते. तर पाणी न घालता ही डाळ छान अशी बारीक आपल्याला करता येते. आता आपण त्याच सारख्या वाटीने बारीक रवा घेतलेला आहे. तर 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, 1 वाटी डाळीसाठी. आणि यामध्ये आता आपण घेणार आहोत तर 1 वाटी ताक. तर इथे दहीही घेऊ शकता तुम्ही, पण इथे मी ताक घेतलेलं आहे. थोडंसं आंबट ताक असेल तर आणखीनही चांगलं. यामुळे ढोकळ्याची चवही वाढते आणि ढोकळ्यावर जाळीही छान तयार होते. तर इथे आता आपण ताक आणि रवा मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये एकदमच वरून पाणी न घालता ताकामध्येच रवा आपण 5 ते 7 मिनिटासाठी फुलण्यासाठी ठेवणार आहोत. यामुळे रवा छान फुललाही जातो आणि मुरलाही जातो. तर इथे रवा आपण झाकून ठेवणार आहोत आणि पुढची तयारी करायला घेणार आहोत. तर स्टीमरमध्ये आपल्याला पाणी आधीच गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. कारण स्टीमरमधलं पाणी जितकं छान उकळतं असेल, तितकाच ढोकळा लगेच वाफवून त्यावर छान जाळी पडायला सुरुवात होते. तर पाणी गरम होईपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेणार आहोत. तर याच ताटामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे. तर त्याला छान तेल लावून आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे ढोकळा व्यवस्थित असा आपल्याला डिमोल्ड करता येईल. तर इथे बघा आता आपलं तेल लावून झालेलं आहे. आता आपला रवा छान मुरला गेलेला आहे आणि रवा आपण ताक यामध्ये घातलेलं होतं, तर रव्याने पूर्ण ताक शोषून घेतलेलं आहे. तर एकदा दाखवते तुम्हाला. बघा किती घट्टसर असा रवा झालेला आहे. तर आपण आता हा एकत्र न करता इथे जी मूग डाळ आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे डाळीचं. तर आता बघा भांड्याला असलेलं सर्व आपण जे मूग डाळीचं मिश्रण आहे ते काढून घेणार आहोत. तर पूर्ण असं काढून घेतल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर इथे बघा पूर्ण मिश्रण आपण भांड्याचं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत. कारण रवा आणि मूग डाळीचं जे मिश्रण आहे ते आपल्याला थोडं घट्टसर असं वाटत आहे. त्यामुळे यामध्ये अगदी थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे. पण त्याआधी सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. तर इथे बघा यामध्ये मी फूड कलर वापरणार आहे. तुम्ही यामध्ये हळदही घालू शकता, पण मी ते फूड कलर वापरलेला आहे. किंवा हळद फूड कलर नाही वापरला, मूग डाळीचा ढोकळा असल्यामुळे त्याला हलकासा पिवळा हा रंग येतोच. नाही घातलं काहीही तरीही चालेल. तर आता फूड कलर एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत. तर सारख्याच वाटीने मी इथे पाणी मोजून घेतलेलं आहे. तर यामधलं फक्त पाववाटी एवढं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. एकदमच पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही, कारण मिश्रण जर जास्त पातळ झालं तर ढोकळ्यावर छान जाळी तयार होणार नाही आणि ढोकळा चिकटही होऊ शकतो. तर इथे बघा फक्त पाववाटी पाणी इथे आपल्याला ढोकळ्यासाठी लागलेलं आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत.
मीठ घातल्यानंतर आपल्याला 2 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे, म्हणजे ढोकळा थंड झाल्यानंतर सुद्धा कोरडा होऊ नये यासाठी. आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. जिरे रव्यामध्ये बारीक न करता आपण असे घातलेले आहे, कारण जिरं बारीक झाल्यामुळे ढोकळ्याचा हलकासा रंग बदलू शकतो. त्यासाठी आपण मिश्रणातच इथे जिरं घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र आपलं करून झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. तर ते सर्वात शेवटी आपण घालणार आहोत. तर बघा, 1 पाऊच आपल्याला इनो यामध्ये घालायचं आहे. म्हणजे जवळपास 1 ते पाऊण चमचाभर घातलेला आहे आपण. आणि यावर अगदी चमचाभर आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि इनो पूर्ण आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. काही सेकंदासाठी मिश्रण छान असं फेटून घ्यायचं, पण फार जास्त वेळ मिश्रण बाहेर ठेवायचं नाही, कारण इनो ॲक्टिवेट झालेला आहे आणि जास्त वेळ जर बाहेर राहिलं तर आपला जो ढोकळा आहे तो छान स्पॉन्जी तयार होणार नाही. त्यासाठी आपल्याला भराभर अशी ही स्टेप करायची आहे. आणि छान मिश्रण आपलं फेटून झाल्यानंतर लगेचच आपण स्टीमरमध्ये हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता स्टीमरही उघडून दाखवते तुम्हाला. तर स्टीमरमधलं पाणी बघा छान उकळायला लागलेलं आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला ताट ठेवून घेणार आहोत आणि नंतर मग मिश्रण यामध्ये घालणार आहोत. कारण स्टीमर गरम असल्यामुळे जर आपण मिश्रण ताटामध्ये आधी ओतून घेतलं आणि नंतर ताट स्टीमरमध्ये ठेवलं तर हाताला चटका लागू शकतो. त्यासाठी मी आधी ताट ठेवलेलं आहे. आता पूर्ण भांड्याचं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण मिश्रण काढून झाल्यानंतर आपल्याला या ढोकळ्यावर हलकंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. हे ऑप्शनल आहे. लहान मुलं जर खाणारी असतील तर नाही घातलं तुम्ही तरीही चालेल. पण यामुळे ढोकळा दिसायला छान दिसतो. तर आता लाल तिखट वरून घातल्यानंतर लगेचच झाकण बंद करायचं स्टीमरचं. आणि आपल्याला हा ढोकळा पूर्ण 12 ते 13 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. तर आता हा ढोकळा आपण वाफवून घेणार आहोत आणि गॅसची स्पीड इथे मोठीच ठेवलेली होती. तर इथे बघा जवळपास 12 ते 13 मिनिटं झालेली होती आणि इथे बघू शकता ढोकळा आपला छान वाफवला गेलेला आहे. बघा सुरी ही अगदी क्लीन निघालेली आहे. आता आपण हा ढोकळा बाहेर काढून घेणार आहोत आणि पूर्ण गार करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला यावर फोडणी तयार करायची आहे. त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी, हिरव्या मिरचीचे काप आणि कढीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही पाणीही घालू शकता जर तुम्हाला गोड ढोकळा आवडत असेल तर. पण इथे मी पाणी अजिबात न घालता तेलाचीच फोडणी यावर घालणार आहे. तर आता ही फोडणीसुद्धा तयार झालेली आहे आणि आपला ढोकळासुद्धा गार झालेला आहे. तर आता पूर्ण ढोकळा गार होऊ द्यायचा आणि नंतरच ढोकळा आपल्याला कट करायचा आहे. तर चला मग आधी ढोकळा आपण कट करणार आहोत. त्याआधी ढोकळ्याच्या पूर्ण ज्या कडा आहेत ताटाच्या त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर याचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हा ढोकळा कट करू शकता. तर इथे बघा ढोकळा कट करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की ढोकळा आपला आतून अजिबातही चिकट तर झालेला नाही, पण वरून छान फुलल्यासुद्धा गेलेला आहे. तर इथे बघा ढोकळा मी व्यवस्थित असा हा कट करून घेतलेला आहे. तर आता तुम्हाला ढोकळा बाहेरसुद्धा काढून दाखवते, पण सुरुवातीला एक यातचं जे ढोकळ्याचं पीस आहे ते बाहेर काढते आणि नंतर मधातलं काढून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल यावरची जाडी. तर इथे बघा जवळून दाखवते तुम्हाला. यावरची जी जाडी आहे ती बघू शकता. अगदी बेसन पिठाच्या ढोकळ्यावर जशी जाडी तयार होते त्याच पद्धतीने जाडी तयार झालेली आहे. आणि झालेला आहे ना हलका, तर अगदी छान हलका-फुलका जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो आणि अजिबातही खाताना घशामध्ये याचे घास अडकले जात नाहीत. तर इथे बघू शकता चारही बाजूनी तुम्हाला हा ढोकळा मी दाखवलेला आहे. तर आता आपण या ढोकळ्यावर फोडणीसुद्धा घालून घेणार आहोत. तर असा ढोकळा एकदा नक्की करून बघा. झटपट तयार होतो आणि जराही वेळ लागत नाही. तर आपण जी तयार केलेली फोडणी आहे ती आपल्याला यावर घालून घ्यायची आहे. आता पूर्ण ही मोहरी छान अशी पसरवून आपल्याला घ्यायची आहे ढोकळ्यावर. तर बघता क्षणीच खाण्याची इच्छा होत आहे ना. वरून छान बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायची आहे, पण फार जास्त अशी नाही घालायची. आणि यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार केलेली आहे. तर आता बघा, आता ढोकळा तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते मी. तर मंडळी, अगदी झटपट तयार होणारा हा मूग डाळीचा छान स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छान, उपयुक्त आणि झटपट तयार होणाऱ्या घरगुती रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.